2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णीसह सर्व आरोपी निर्दोष. आतंकवाद भगवा न कभी था, न है, ना कभी रहेगा. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. सर्वांना दोषमुक्त करण्याच्या एनआय कोर्टाच्या निकालावर एमआयएमच्या दलिलांचा सवाल, मग दोषी कोण असा उपस्थित केला प्रश्न. आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यास तपास यंत्रणांना अपयश, तर तपासात अनेक तांत्रिक चुका असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. अनेक वर्ष अपमान सहन केला, वारंवार संघर्ष करावा लागला, दोषी नसताना कलंकित असल्याचा शिक्का लावला. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांची भावुक प्रतिक्रिया. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामुळे आयुष्याची 17 वर्ष वाया गेली. निकालानंतर आरोपी समीर कुलकर्णींची प्रतिक्रिया, तर सरकारला नुकसान भरपाई मागणार असल्याचं कुलकर्णींचं वक्तव्य. काही लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि सहन आम्हाला करावं लागलं. निकालानंतर कर्नल पुरोहितांची प्रतिक्रिया, तर मी या देशावर निस्सीम प्रेम करणारा सैनिक, कर्नल पुरोहितांचं विधान. एनआय कोर्टानं दिलेल्या निकालानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून पेढे वाटत निकालावरती व्यक्त केला आनंद. मालेगावमध्ये हिंदुत्ववाद्यांचा जल्लोष पोलिसांनी रोखला, फटाके वाजवण्यास केला विरोध, कार्यकर्त्यांसोबत काही काळ वाद. आणि सह्याद्री अतिथीगृहावरती घडामोडींना वेग, अजित पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.